नमस्कार, मी प्रिया हॅपी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे पैसा. लक्ष्मी. लक्ष्मी आपल्याकडे यावी असं सर्वांनाच वाटतं, पण आल्यानंतर ती स्थिर राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठीच आपण छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स आज बघणार आहोत. सर्वात प्रथम येतो शब्द. शब्द हे नेहमी जपून वापरा. बघा, आपल्या दैनंदिन जीवनातील काही सिच्युएशनमुळे, काही परिस्थितीमुळे आपल्या मुखातून कळत नकळत अनेकदा नकारात्मक शब्द उच्चारले जातात. तर आपण नेहमी बोलतो की मी अनलकी आहे, माझ्याकडे पैसा टिकतच नाही, माझ्याकडून खूप पैसे खर्च होतात, मी कर्जबाजारी आहे. तर अशा प्रकारचे शब्द बोलणं टाळा. यामुळे काय होतं, या शब्दांचे जे व्हायब्रेशन एनर्जी ते आपल्या औराभोवती साठत जाते आणि मग आपण ह्या त्रासातून कधीच बाहेर नाही निघू शकत. म्हणून पॉझिटिव्ह शब्द वापरा. जसं की मी मनी मॅग्नेट आहे, मी करोडपती आहे, मी दर महिन्याला एवढे एवढे पैसे कमवत आहे, माझ्याकडे खूप सहज पैसा येत आहे. अशा प्रकारचे अफर्मेशन स्वतःला द्यायला सुरुवात करा. त्यानंतर दुसरा पॉइंट येतो जागा. बघा, आपल्याला कोणी इन्व्हाइट केलं घरामध्ये आणि जर आपल्याला बसायला जागाच नसेल तर आपण तिथे फार काळ उभं राहू शकू का? नाही ना. तर लक्ष्मी मातेलाही आपल्या घरामध्ये छोटीशी जागा द्या की तिथे ती बसेल, थांबेल. म्हणजेच तिजोरी. हल्ली आपण तिजोरी ठेवत नाही, तर एक छोटंसं कॅश बॉक्स तरी ठेवा. त्या कॅश बॉक्समध्ये सुंदरसा लाल कपडा अंथरा, गुलाबाचं अत्तर, दालचिनी पावडर पसरवा, गोमती चक्र, 5 कवड्या ह्या सर्व लाल कपड्यामध्ये बांधून तिथे ठेवा आणि रोज 10-10 रुपये त्या कॅश बॉक्समध्ये ठेवत जा. असंही लक्ष्मीला सुंदरसं तिचं घर तिच्या आवडत्या वस्तूंसकट तयार करून द्या, मग ती नक्की थांबेल. बरोबर. तिसरं म्हणजे स्वच्छता. बघा, आपल्याला इन्व्हाइट केलंय, बसायला जागाही आहे, पण आजूबाजूला सर्व अस्वच्छता आहे, तर आपण इथे फार का थांबू शकू का? नाही ना. म्हणून लक्ष्मीची जी जागा आहे म्हणजे तिजोरी, आपलं पॉकेट, कॅश काउंटर ही नेहमी स्वच्छ असावी. तिजोरी सांगितल्याप्रमाणे असावी. त्यानंतर आपलं सगळे जे वापरतात ते म्हणजे आपलं पॉकेट. त्या पॉकेटमध्ये नेहमी नोटा ह्या व्यवस्थित असाव्या. मी अनेकदा पाहते, अनेकांच्या पॉकेटमध्ये नोटा चुरगळलेल्या असतात, कॉईन्स त्यामध्येच असतात, चाव्या असतात, रिसिट्स असतात. तर अशा प्रकारे जर अस्वच्छता असेल, सर्व पसारा असेल, तर त्या पसारामध्ये आणि अस्वच्छता असलेल्या गोष्टीमध्ये लक्ष्मी माता थांबू शकेल का? नाही थांबू शकणार ना. म्हणूनच आपलं जे वॉलेट आहे ते स्वच्छ असावं, नोटा व्यवस्थित असाव्या, कॉईनसाठी वेगळा कप्पा असावा, चावीसाठी वेगळा कप्पा असावा किंवा चावी दुसरीकडे ठेवावी. त्यानंतर तिथे त्या नोटेला थोडंसं गुलाबाचं अत्तर लावा, दालचिनी पावडर तिथे स्प्रेड करा. असं सुंदर आपलं पॉकेट तयार करून नेहमी ठेवा. त्यानंतर आपलं कॅश काउंटरही तसंच व्यवस्थित स्वच्छ ठेवा. मग नक्कीच आपली लक्ष्मी माताही तिथे आकर्षितही होईल आणि तिथे स्थिरही होईल. म्हणजे आपलं पॉकेट नेहमी पैशाने भरलेलं राहील. चौथं म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन. तुमची जी इच्छा आहे, जी तुमची ड्रीम्स आहे पैशांच्या बाबतीमध्ये, की तुम्हाला एवढे एवढे पैसे कमवायचे आहेत किंवा या पैशातून ह्या ह्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत, तर ते व्हिज्युअलाइज करायला सुरू करा. की मंथली मी एवढे इन्कम कमवते आहे, हे सोर्स आहे, त्याने मी एवढे एवढे इन्कम कमवत आहे आणि त्यानंतर एवढे पैसे जमा झाल्यानंतर मी ही वस्तू, हे घर खरेदी केलं, ही गाडी खरेदी केली आहे. तर हे व्हिज्युअलाइज करायला सुरू करा. ते लिहून काढा. म्हणजेच काय आहे की तुमच्या भोवती शब्दांद्वारे, तसंच जे काही भावना आहे त्या भावनेद्वारे आणि लिखाणाद्वारे देखील तुमच्या भोवती तशा प्रकारचे व्हायब्रेशन्स तयार होतील आणि मग तुमच्याकडे पैसा नक्कीच आकर्षित होईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते नक्की प्राप्त होईल. 5वं, ग्रॅटिट्यूड. धन्यवाद द्यायला शिका. सतत कंप्लेंट करू नका. जे तुम्हाला देवाने, युनिव्हर्सने दिलेलं आहे त्याची नक्की जाणीव ठेवा आणि धन्यवाद द्या. की जे काही तुम्हाला युनिव्हर्स दिलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या 5ही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात केल्या, तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये ॲड केल्या, तर नक्कीच लक्ष्मी प्राप्त होऊन तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. श्री लक्ष्मी नारायणाय नमः. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.